आरटी अंतर्गत अर्ज करण्यासाठी आज 25 मार्च 2026 हा शेवटचा दिवस आहे। आरटी साठी अर्ज करण्याची मुदत आज संपत आहे। तर ज्या पालकांनी अजूनही त्यांच्या मुलांचे आरटी अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी अर्ज केला नसेल तर त्यांच्यासाठी आजची शेवटची संधी आहे। वेळेमध्ये अर्ज सबमिट करणं हे महत्त्वाचं आहे। राज्य शासन किंवा संबंधित विभागाने ह्या वर्षी आरटी साठी 1 किलोमीटरची अट ठेवली होती। म्हणजे तुमच्या घरापासून 1 किलोमीटरच्या आतीलच शाळा तुम्हाला निवडता येतील अशी अट ठेवण्यात आली होती। पण या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्या याचिकेवरती सुनावणी करताना नागपूर खंडपीठाने ही 1 किलोमीटरची अट रद्द करण्याचे आदेश दिले होते आणि त्यानुसार राज्य शासन किंवा संबंधित विभागाने 1 किलोमीटरची अट रद्द केली। त्याचबरोबर नवीन 3 पर्याय उपलब्ध करून दिले होते। त्यामध्ये पहिला पर्याय दिला आहे की 1 किलोमीटरच्या आतील शाळा निवडता येतील। दुसरा पर्याय आहे 1 ते 3 किलोमीटरच्या आतील शाळा निवडता येतील आणि तिसरा पर्याय दिला आहे की 3 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरील देखील शाळा निवडता येतील। तर शिक्षण विभागाने आरटी प्रवेशासंदर्भात हे महत्त्वपूर्ण बदल केले होते आणि हे बदल केल्यानंतर आरटी साठी अर्ज करण्याची मुदत देखील वाढवली होती। हीच मुदत आज दिनांक 25 मार्च 2026 रोजी संपत आहे। तर ज्या पालकांना त्यांच्या मुलांसाठी आरटी अंतर्गत अर्ज करायचे आहेत त्यांना आजचा दिवस ही शेवटची संधी आहे। तर सर्व पालकांनी वेळेमध्ये अर्ज भरावे आणि सबमिट करणे हे महत्त्वाचं आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।